जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण गेल्या 2-3 दिवसात कर्जमाफीबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. काही जण म्हणत आहेत 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणार आहेत, तर काही जण म्हणत आहेत यादीतून काही शेतकऱ्यांचे नाव कमी झाले, आणखी काही ठिकाणी तर नाव कॅन्सल झाले असेही मेसेज व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या बातम्यांमध्ये नेमके सत्य काय आहे? सरकारने खरंच कोणती नावे कमी केली आहेत का? नवीन यादी आली आहे का? आणि जर एखाद्या शेतकऱ्याचे नाव यादीत नसेल तर त्याने पुढे काय करावे? आज आपण या प्रत्येक मुद्द्याचा एक मोठा अपडेट घेणार आहोत. जर आपण या व्हिडिओवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या कृषी रडार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी अधिकृत माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत राहील. तर चला शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. 17 लाख शेतकऱ्याचा मुद्दा नेमका काय आहे? सर्वात आधी हा प्रश्न समजून घेऊया. राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केले होते की पहिल्या टप्प्यात सुमारे 17 लाख पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रात फक्त 17 लाख शेतकऱ्यांचीच कर्जमाफी झाली आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे, म्हणून ज्यांचे नाव अजून आले नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. अनेक वेळा पडताळणी, बँकेची माहिती आणि कागदपत्रे तपासल्यानंतर पुढील याद्या प्रसिद्ध केल्या जातात. विदर्भातील मोठी यादी चर्चेत आली आहे का? आता दुसरी महत्त्वाची बातमी, विदर्भातील लाखो शेतकऱ्यांची माहिती समोर आली आहे. विशेष बुलढाणा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, नागपूर आणि इतर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की आपल्या जिल्ह्यातील यादी कधी येणार? तर मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याची प्रक्रिया एका दिवशी पूर्ण होत नाही, म्हणून दुसऱ्या जिल्ह्याची यादी आली म्हणून आपला जिल्हा वगळला गेला असा निष्कर्ष काढू नका. काही शेतकऱ्यांची नावे कमी झाली. आता या सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अनेक जण विचारत आहेत यादीतून नावे कमी झाली म्हणजे काय? याचा अर्थ असा नाही की सरकारने कोणाचे नाव विनाकारण काढून टाकले. सरकारकडून पात्रतेची पडताळणी सुरू आहे. त्यामध्ये काही प्रकरणांमध्ये माहितीची तपासणी करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्ती शासनाने निश्चित केलेल्या अपात्रतेच्या निकषात येत असेल तर त्या प्रकरणी पुन्हा तपासणी होऊ शकते. काही वृत्तांमध्ये आयकर भरणाऱ्या व्यक्तींची पडताळणी झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या संख्येत काही प्रमाणात बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रत्येक नाव कमी होण्याचे कारण हेच आहे असे म्हणता येणार नाही. माझे नाव कॅन्सल झाले असे मेसेज आले तर हा प्रश्न अनेक शेतकरी विचारत आहेत. जर तुमच्या मोबाईलवर किंवा व्हॉट्सअपवर असा मेसेज आला की तुमचे नाव यादीतून काढले आहे, तर सर्वप्रथम त्या मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका. अधिकृत यादी तपासा, तुमच्या बँकेची चौकशी करा किंवा संबंधित कृषी विभाग अथवा जिल्हा प्रशासनाकडे माहिती घ्या. कारण आजपर्यंत राज्यभरातील कॅन्सल झालेल्या नावांची स्वतंत्र अधिकृत यादी प्रसिद्ध झालेली नाही. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, नवीन जी आर आला का? सध्या उपलब्ध माहितीनुसार मोठ्या प्रमाणावर नावे रद्द करण्यासंदर्भात कोणत्याही नवीन जी आर आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. ते शेतकऱ्यांनी काय करावे? जर तुम्ही कर्जमाफीची वाट पाहत असाल तर तुमचे केवायसी पूर्ण आहे का ते तपासा. आधार कार्ड आणि बँकेचे खाते योग्यरित्या लिंक आहे का ते पहा. बँकेतील कर्जाची माहिती एकदा पडताळून घ्या. मोबाईल नंबर अद्ययावत आहे का ते तपासा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिकृत माहितीशिवाय कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. शेतकरी मित्रांनो, आजच्या घडीला समोर आलेली माहिती अशी आहे की पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची प्रक्रिया सुरू आहे. काही लाभार्थ्यांच्या संख्येत पडताळणीमुळे बदल झाल्याची माहिती समोर आली आहे, परंतु राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांची नावे रद्द झाली आहेत किंवा मोठ्या प्रमाणावर कॅन्सल करण्यात आली आहेत असा कोणताही अधिकृत निर्णय समोर आलेला नाही. त्यामुळे संयम ठेवा. सरकारकडून नवीन जी आर, नवीन यादी किंवा अधिकृत सूचना जाहीर होताच कृषी रडारवर सर्वात आधी सोप्या भाषेत आपण कागदपत्रांसह माहिती देण्याचा प्रयत्न करू. तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका कमेंटमध्ये नक्की लिहा. तसेच तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले का तेही सांगा. तुमच्या भागातील माहिती मिळून त्यावर पुढील सविस्तर व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.